So, hi friends, good evening to you all. आज आपण बघतोय की केसांना तेल लावणं खरंच गरजेचं आहे का आणि ते कुठलं लावायचं, कसं लावायचं, किती प्रमाणात लावायचं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेल चर्चा करणार आहोत. फ्रेंड्स, केस हे आपल्या सौंदर्यामधलं एक महत्त्वाचं लक्षण ठरलं जातं आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्याला लांब, दाट, हेल्दी केस असावेत, तजेलदार केस असावेत आणि आपण प्रत्येकजण आपापल्या परीने अशा पद्धतीचे सुंदर केस मिळवण्यासाठी प्रत्येकजण काम करत असतो. पण मग ह्या तुमच्या एफर्ट्सला एक एक्सपर्ट टिप्स दिल्या, एक एक्सपर्ट ॲडवाईस मिळालं, नेमकी दिशा मिळाली, तर हेच तुमचे प्रयत्न आहेत ना, हे तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकताल आणि त्याचा तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. आणि म्हणूनच आपण आज भेटतोय फेसबुक लाईव्हमध्ये. केस हा तसा एक खूप महत्त्वाचा विषय असतो, जसं मी सांगितलं तसं. आणि ऑइलिंग करणं, नाही करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेतच. पण त्याच्या आधी हे सगळं का महत्त्वाचं आहे, कसं महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्यासाठी काही बेसिक्स तुम्हाला मला सांगाव्याशा वाटतात. त्याच्यातलं पहिलं गोष्ट म्हणजे आपल्या केसांचं नेमकं स्ट्रक्चर काय आहे किंवा आपले केस कसे बनलेले असतात. तर ह्याच्यामध्ये आपल्या केसाचे असे लेयर्स असतात. त्याच्यातलं पहिली जी सगळ्यात बाहेरची लेयर असते त्याला आम्ही क्युटिकल असं म्हणतो. आणि ह्या क्युटिकलचं नेमकं काम असं असतं की तुमच्या केसांना संरक्षण देणं, तुमच्या केसाचा आतला जो नाजूक भाग असतो त्याला प्रोटेक्शन पुरवणं. त्याच्या आतली लेयर म्हणजे क्युटिकलच्या लगेच लागून जी लेयर असते त्याला आम्ही कॉर्टेक्स असं म्हणतो. आता हे कॉर्टेक्स जे आहे हे केरॅटिन प्रोटीन्सचं बनलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्या केसांना एक स्ट्रेंथ मिळते, त्याच्यामुळे आपल्या केसांना एक टेक्स्चर मिळतं आणि त्याच्याचमुळे आपल्या केसांचा रंगही ठरला जातो. आणि ह्या कॉर्टेक्स लेअरच्या आतमध्ये जी लेअर असते त्याला आपण मेड्युला म्हणतो, जी सगळ्यात डेलिकेट लेअर असते. मग ह्या कॉर्टेक्स आणि मेड्युलाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला एक संरक्षक कवच असतं, ज्याला आपण आउटर लेअर म्हणतो किंवा क्युटिकल म्हणतो. त्याचबरोबर आणखी एक बेसिक गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहिती करून घेतली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या केसाचा प्रकार. काहींचे केस स्ट्रेट असतात, काहींचे केस कर्ली असतात, काहींचे वेव्ही असतात, काहींचं ऑइली केस असतात, ऑइली स्काल्प असतो. काही व्यक्तींचे केस जे आहेत ते ड्राय असतात, फ्रीझी असतात, काहींचे कॉइली हेअर्स असतात. हे सगळं समजून घेणं का गरजेचं असतं, तर कारण तुमच्या प्रत्येक गोष्टी म्हणजे तुमचा शॅम्पू, तुमचं कंडिशनर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे तुमचे केसांचा प्रकार नेमका कुठला आहे याच्यावरती अवलंबून असतं. मग आज मी तुमच्यासाठी काय करणार आहे की तुम्हाला एक छानसं हेल्दी केसाचं रुटीनच फॉर्म करून देणार आहे, सो दॅट तुम्हाला तुमच्या केसांची व्यवस्थित काळजी घेता येईल आणि तुमच्या डोक्यावरतीचा हा सुंदर नॅचरल मुकुट आहे, क्राऊन आहे, त्याला आपण छान पद्धतीने नक्कीच मेंटेन करू शकू. सो ह्या सगळ्याला मी 4 महत्त्वाच्या हेड्समध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यातला पहिला जो हेड आहे ते म्हणजे क्लिनिंग. आता हे क्लिनिंग म्हणजे काय, तर केसांची स्वच्छता. मग केसांच्या स्वच्छतेसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो शॅम्पू वापरण्याचा. पण त्याच्याबरोबर मी इथं थोडंसं थांबून तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही ते जरूर माझ्याबरोबर शेअर करा, कारण की तुमचे प्रश्न माझ्या कमेंट बॉक्समध्ये जर आले तर त्याची उत्तरं द्यायचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. सो पहिला असतं की पहिला टप्पा आहे तो म्हणजे शॅम्पूज. शॅम्पू बऱ्याचदा मला विचारलं जातं पेशंट्सकडनं की किती वेळा शॅम्पू करायचं केसांना. सो अगेन हा जो प्रश्न आहे तो तुमच्या केसांच्या प्रकारानुसार ठरतो. फॉर एक्झाम्पल, तुमचे जर खूप ऑइली केस असतील, दर दिवशी खूप ऑइल सिक्रेशन होत असेल आणि ऑइली होत असतील केस, तर किंवा तुम्ही ॲथलीट्स असाल किंवा तुमचं रेग्युलर एक्सरसाइज असेल ज्याच्यामध्ये खूप स्वेटिंग होतं, अशा प्रकारची जर तुमची लाईफस्टाईल असेल तर मग मात्र तुम्हाला रोज केस धुवावी लागतात. पण जर तुमचे केस ड्राय असतील, फ्रीझी असतील, तुमचे केस नॉर्मल असतील किंवा तुमचं
असं एक प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये तुमचं डेली रुटीन जात असेल, जसं की कंटिन्युअस एअर कंडिशन्ड रूम्समधनं तुमचं काम असेल, तर आठवड्यातनं 2 वेळा किंवा फार फार तर 3 वेळा तुमचे केस धुणं तुम्हाला बास होतं. पण जर तुमचे केस ट्रीटेड असतील, तुमचे केसांना तुम्ही स्ट्रेटनिंगची ट्रीटमेंट केलेली असेल, पॉमिंग केलेलं असेल, हेअर कलर्स असतील किंवा हायलाईट्स केलेले असतील केसांना, किंवा तुमचं एज जर 40+ असेल आणि त्यावेळेला नॅचरली तुमच्या ऑइल ग्लँड्समधनं तेल तयार करण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि मग त्यावेळेला तुमचे केस मुळातच ड्राय झालेले असतात, असे जर तुमचे केस असतील तर मग मात्र खूप जास्त वेळा जर तुम्ही केस धुतलेत ना तर ते तुमच्या केसांना डॅमेजिंग होऊ शकतं. आणि म्हणूनच अशा वेळेला तुमच्या केस धुण्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती अगेन रिस्ट्रिक्ट तुम्हाला करावी लागते. आयदर वन्स अ वीक ऑर ट्वाईस अ वीक एवढं बास असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे शॅम्पू कुठला वापरायचा आणि कसा वापरायचा. आता शॅम्पू कुठला वापरायचा तर तुम्हाला सल्फेट फ्री शॅम्पू वापरायचा आहे, पॅराबेन फ्री म्हणजे पाबा फ्री शॅम्पूज वापरायचे आहेत आणि शक्यतो ओपेक शॅम्पूज घ्या. क्लिअर शॅम्पूज थोडे हार्श असतात, ड्राय केस असतील तर क्लिअर शॅम्पूज तुम्हाला धोकादायक होऊ शकतात. सो ओपेक शॅम्पूज, कमीत कमी फ्रॅग्रन्स, कमीत कमी सुवास असणारा शॅम्पू तुम्हाला जास्ती फायद्याचा ठरतो नेहमीच. फॉर दॅट मॅटर कुठलंही कॉस्मेटिक्स जर तुम्ही कमी फ्रॅग्रन्सवाला घेतलं तर तुम्हाला नक्की उपयोग होतो. त्याच्यानंतर तुमच्या शॅम्पूमध्ये फेस येण्याची कपॅसिटी भरपूर असावी आणि काही स्पेशल शॅम्पूज आहेत जसं की व्हॉल्युमायझिंग शॅम्पूज वगैरे. तर हे व्हॉल्युमायझिंग शॅम्पूज काय करतात की तुमच्या केसांना थोडासा ड्रायनेस करतात. त्याच्यामुळे असे शॅम्पूज आहेत ते तुमच्या स्पेशल डेजसाठी तुम्ही रिझर्व ठेवा. तर रेग्युलर यूजमध्ये व्हॉल्युमायझिंग शॅम्पूज तुम्ही नाही वापरायचे, कधीतरी स्पेशल डेज असेल त्यावेळेसाठी ते रिझर्व ठेवायचे. आता कसं वापरायचं. सो शॅम्पू जो आहे तो वापरण्यापूर्वी तुमचे केस भरपूर पाण्याने व्यवस्थित ओले करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर शॅम्पू जो आहे तोही डायल्यूट करायचा आहे. सो डायल्युशनचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. 1 चमचा जर तुम्ही शॅम्पू घेणार असला तर कमीत कमी 5 ते 6 चमचे पाणी त्याच्यामध्ये घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि हा डायल्युटेड शॅम्पू तुमच्या केसांच्या मुळापासून ते केसांच्या टिप्सपर्यंत लावायचा आहे. हलक्या हाताने मसाज केला की व्यवस्थित भरपूर फेस होतो आणि त्याच्यानंतर मात्र 2 ते 5 मिनटं तो फेस तुमच्या केसांवरती राहायला पाहिजे आणि नंतर तो भरपूर पाण्याने धुवून काढायचा आहे. आता ह्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न येतो की पाणी कसं वापरायचं, म्हणजे गरम पाणी वापरायचं का थंड पाणी वापरायचं का त्याच्यामधलं वापरायचं. इथे मला नक्की सांगायचं की आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे 37.5 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाणी वापरताना सुद्धा ह्या टेम्परेचरशी मिळतं जुळतं पाण्याचं टेम्परेचर असेल अशा पद्धतीने पाणी वापरायचं. जर ले पीपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर कोमट पाणी किंवा ल्यूकवॉर्म वॉटर हे तुमच्या स्काल्पसाठी, हे तुमच्या केसांसाठी योग्य ठरतं, त्याच्याने डॅमेजेस होत नाहीत. पण तुम्ही जर खूप गरम पाणी केसांसाठी वापरलं तर तुमच्या केसांवरती असणारे आणि गरजेचे असणारे असे नॅचरल ऑइल्स जे आहेत ते सगळेच्या सगळे वॉशआउट होऊन जातात आणि मग केस ड्राय आणि फ्रीझी बनतात. त्याच्यामुळे इथे पाणी जे आहे ते कोमट पाणी वापरायचं आहे. आता काही वेळेला काही लोकांना अशी सवय असते की एका वेळेला 2-3 वेळेला पुन्हा पुन्हा शॅम्पू वापरतात. सो तसं काही करायचं नसतं. शॅम्पूज वापरताना फक्त एकदाच शॅम्पू वापरायचा आहे, तो पुन्हा रिपीट नाही करायचा, कारण त्याच्याने एक्सेस ड्रायनेस येतो आणि केसांना डॅमेज होऊ शकतं. इथे मला एक आणखी महत्त्वाची गोष्ट हायलाईट करायची आहे आणि ती म्हणजे आता जे अँटी हेअरफॉल शॅम्पू किंवा नरिशिंग शॅम्पू हे जे शब्द आहेत हे USA मध्ये बॅन केलेले आहेत. कारण शॅम्पूचं मेन फंक्शन जे असतं ते क्लिनिंग असतं आणि तुम्ही शॅम्पू करताना केसांचा जो भाग डेड आहे, म्हणजे हा बाहेरचा जो भाग असतो केसाचा हा डेड असतो, हा लिव्हिंग पार्ट नसतो. तुमच्या केसाचं मूळ जे त्वचेच्या आतमध्ये असतं ते लिव्हिंग असतं आणि तिथे तुमचे जे न्यूट्रियंट्स आहेत किंवा अँटी हेअरफॉलसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे काम करत असतात. सो इथे बाहेर अँटी हेअरफॉल वापरणारा शॅम्पूचा तसा काहीही उपयोग नाही. इट इज अ मिथ आणि त्याच्यामुळे अँटी हेअरफॉल शॅम्पूज वगैरे अशा गोष्टी कधीही
ॲक्च्युली प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. पण आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्याच्यासाठी आपण एकत्र आलो आहोत तो म्हणजे ऑइलिंग. केसांना ऑइलिंग कसं करायचं, किती करायचं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आता थोडीशी माहिती घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं हा निर्जीव भाग आहे केसाचा, आणि केसाची मुळं जी आहेत ती खूप खोल आहेत. तर केसाला कुठल्याही प्रकारचं पोषण हे तुम्ही त्वचेवरती लावलेल्या कुठल्याही गोष्टीतनं आत झिरपून ते तुम्हाला उपयोगी ठरत नाही. तुम्हाला केसांना जर खरंच पोषण द्यायचं असेल तर ते तुम्हाला रक्तामार्फतच जावं लागतं. म्हणजे तुम्ही बदामाचं तेल इथे लावणं त्याच्याऐवजी तुम्ही बदाम खाल्ले तर ते रक्तामार्फत तुमच्या केसांपर्यंत पोचतात आणि तुम्हाला त्याचा उपयोग होतो, पण बदामाच्या तेलाचा नक्कीच नाही. सो इथे पहिली गोष्ट मी हायलाईट करते ती म्हणजे केसांच्या मुळाशी कधीही तेलाचा वापर करू नये, आणि केसांच्या मुळाशी कधीही खूप घासून मसाज, विग्रेस मसाज कधीही करायचा नाही. तुम्ही तेल लावू शकता, ते लावणं गरजेचं आहे, पण ते केसांची जी लांबी आहे त्या लांबीला तुम्हाला तेल लावायचं आहे. केसांच्या मुळाशी तेल कधीही लावायचं नाही. इथे सुद्धा पुन्हा केसांना तेल लावताना थोडंसं कोमट तेल करून जर तुम्ही लावलं तर ते जे कंपाऊंड चेन्स असतात तेलाचे ते स्ट्रेट चेनमध्ये कन्वर्ट होतात, आणि ते कोमट तेल जर लावलं तर ते पटकन आणि छान पद्धतीने केसाच्या आतमध्ये झिरपतं, केसांच्या लांबीमध्ये कॉर्टेक्सपर्यंत आत जातं, आणि आतमध्ये असणारं जे ओलावा आहे, जो मॉइश्चर आहे, तो तिथल्या तिथे धरून ठेवण्यासाठी लावलेलं तेल आपल्याला मदत करतं. त्याचबरोबर केसांच्या कंडिशनिंग इफेक्टमुळे केसांचा गुंता होण्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं, आणि त्याच्यामुळे गुंता काढताना किंवा केस विंचरताना केसांचं जे तुटणं आहे किंवा केसांना स्प्लिट एंड्स येणं आहे हेही आपण कमी करू शकतो. केसांना जे तेल लावतो त्याच्यामुळे क्युटिकल स्मूदन होतात आणि त्याच्यामुळे केस इझिली मॅनेजेबल होतात. आता जेव्हा आपण केसांना तेल लावताना केसांना हळूवार मसाज करतो त्यावेळेला त्या भागाचा उष्णता निर्माण होते. हलक्या हाताने मसाज करायचा, एकदम असं खूप घासून मसाज कधीच करायचा नसतो केसांच्या मुळाशी. आणि केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेला जेव्हा तुम्ही मसाज करता त्यावेळेला तिथे रक्ताभिसरण वाढतं, जास्त प्रमाणामध्ये रक्ताचा पुरवठा त्या केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेला होतो, आणि जेव्हा जास्त रक्त पुरवठा होतो त्यावेळेला केसांच्या मुळाशी पोषक तत्वसुद्धा जास्त प्रमाणामध्ये आणली जातात, आणि त्याचा फायदा तुम्हाला केसांना जास्त प्रमाणामध्ये पोषण पुरतं, आणि म्हणून मग केसांच्या वाढीला मदत होते. पण बिलीव्ह मी, केसांना डायरेक्टली केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेवर लावलेल्या तेलामुळे केसांना कधीही पोषण मिळत नाही. मी पुन्हा एकदा सांगते, केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेवरती तुम्ही कधीही तेल लावायचं नाही, कारण तुमच्या केसांच्या मुळाशी असणारी त्वचेची जर रंध्र किंवा छिद्र जर बंद झाली तर त्याच्यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफचा त्रास वाढू शकतो, किंवा त्याच्यामुळे तुम्हाला सिबोरिक डर्मटायटिस नावाचा आजारसुद्धा सुरू होऊ शकतो. आणि म्हणूनच केसाच्या लांबीला तेल लावायचं आहे, केसांच्या मुळाशी तेल कधीही वापरायचं नाही. आता किती वेळ लावायचं तेल? सो केसांच्या मुळाशी लावायचं तेल जे आहे ते केसांच्या मुळाशी तेल नाही लावायचं, केसाच्या लांबीला तेल लावायचं आहे, आणि ते साधारण तुम्हाला केस धुवायच्या 40 मिनिटं आधी लावलं तर बास होतं. फार तर तुम्ही 2 तासापर्यंत लावलेलं तेल ठेवू शकता, आणि त्याच्यानंतर ते तुम्ही धुवून काढलं तरीसुद्धा चालतं. ते तिथं लावून ठेवण्यामुळे तसा तुम्हाला एक्स्ट्रा ॲडेड ॲडव्हान्टेज असा काहीही नसतो. सो हे झालं केसांच्या तेलाबद्दल. आता केसांना मी म्हटलं तसं तेलाचं तुम्हाला कंडिशनिंग म्हणून उपयोग होतो, पण केसांसाठी कंडिशनर्ससुद्धा तुम्ही वापरू शकता. मग हे कंडिशनर्स कसे वापरायचे? वेल फ्रेंड्स, आजकाल बाजारामध्ये जे पण काही शॅम्पूज अवेलेबल आहेत, जे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच शॅम्पूजमध्ये ॲडिशनल कंडिशनर्स ॲड केलेलेच असतात. सो तुम्ही जर शॅम्पू प्लस कंडिशनर असं कॉम्बिनेशन वापरणार असाल तर तुम्हाला स्पेशल वेगळे कंडिशनर्स वापरायची तशी गरज नसते. पण तुमचे हेअर जर ड्राय असतील, फ्रीझी असतील तर मात्र तुम्हाला शॅम्पू वेगळा वापरलेला बरा, आणि स्पेशल कंडिशनर्स एक्स्ट्रा ॲड केलेले कधीही फायद्याचे ठरतात. नॉर्मल केसांसाठी शॅम्पू प्लस कंडिशनर ॲडिशनल म्हणजे एकत्र असणारा प्रॉडक्ट्स बास होतात.
पुन्हा प्रश्न येतो की कंडिशनर्समध्ये दोन वेगवेगळे प्रकार असतात. एक आहेत ते वॉशेबल कंडिशनर्स असतात आणि दुसरे जे आहेत ते लिव्ह ऑन कंडिशनर्स असतात. मग कुठले योग्य वापरायला किंवा कुठले जास्त फायद्याचे असं जर मला विचाराल तर मला वाटतं लिव्ह ऑन कंडिशनर जे असतात, जे आपण सिरम्स म्हणतो ज्याला, ते जास्त फायद्याचे ठरतात. त्याचं कारण हे आहे की हे कंडिशनर्स जास्त वेळपर्यंत केसांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा येतो. आणि जे मेडिकेटेड सिरम्स आजकाल आमच्याकडे अवेलेबल आहेत, स्किन डॉक्टर्सकडनं जे वापरले जातात, ह्या सिरम्समध्ये ॲडिशनल अल्ट्राव्हायोलेट रेजपासून केसांना प्रोटेक्शन देणारी तत्वसुद्धा ॲड केलेली असतात. सो तुम्हाला त्याचा डबल फायदा होतो, कंडिशनिंग प्लस अल्ट्राव्हायोलेट रेजपासून संरक्षण. सो कंडिशनर्स इफ एट ऑल तुम्हाला वापरायचे असतील तर माझं मत असं आहे की लिव्ह ऑन कंडिशनर्स तुम्हाला जास्त फायद्याचे ठरू शकतात. पण येस, तुम्ही वॉशेबल कंडिशनर्स पण वापरू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर आठवड्यातनं 2दा कंडिशनर्स, केस स्वच्छ धुतल्यानंतर कंडिशनर पूर्ण केसाच्या लांबीला लावायचे आहेत. पण इथे लक्षात ठेवायचे की केसाच्या मुळापासून 2 सेंटीमीटर्स अंतर सोडून, म्हणजे साधारण एवढं अंतर सोडून त्याच्या खालच्या केसाच्या भागाला तुम्हाला कंडिशनर वापरायचं आहे. हे कंडिशनर साधारण 5 ते 10 मिनटं ठेवलं आणि मग भरपूर पाण्याने धुवून काढलं तरी तुमचं पर्पज सॉल्व्ह होतं. जर तुम्हाला वेळ असेल तर हेअर मास्क जे आहे, जे डीप कंडिशनर म्हणतो आम्ही, ते वापरलं तरीसुद्धा चालतं. मग ह्या डीप कंडिशनर्स किंवा हेअर मास्कला तुम्हाला 20 ते 25 मिनटं केसांवरती ठेवावं लागतं. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर त्याच्याबरोबर गरम पाण्यामधनं बुडवून एक टॉवेल पिळून काढायचा आणि तो केसाला बांधून ठेवायचा. असं केलं की स्टीमिंगमुळे या कंडिशनरचा आपल्याला अजून जास्ती फायदा होऊ शकतो. पण माझं पर्सनली फेवरेट आहे ते म्हणजे सिरम्स. सो केसाचे सिरम्स वापरताना तुम्हाला जितक्या वेळेस हवं तितक्या वेळेस तुम्ही वापरू शकता. एव्हरी टाइम यू आर कोम्बिंग युअर हेअर यू कॅन यूज द सिरम. अगदी डॅम्प हेअर, म्हणजे अगदी ओले केस ज्याच्यातनं टपटप पाणी गळते, अशा केसांवरती तुम्हाला सिरम नाही वापरता येत. पण अदरवाईज जे केस डॅम्प आहेत, आंबट ओले आहेत, ते पासून ते आत्ता माझे जसे ड्राय केस आहेत त्या केसांवरती कधीही तुम्ही कितीही प्रमाणात सिरम्स वापरू शकता. पण हे सगळ्या गोष्टी निवडताना मला असं वाटतं की तुम्ही तज्ज्ञ क्वालिफाईड स्किन डॉक्टर्सची मदत घेतली तर तुम्हाला ते जास्ती फायद्याचं राहतं. आता हे झालं कंडिशनरबद्दल. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे केसांचं वाळवणं. सो केस वाळवताना कुठल्याही पद्धतीने खूप घासून, खूप जोरजोराने टॉवेलनी रब करून केस कधीही वाळवायचे नसतात. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या आधीच्या पिढीमध्ये, म्हणजे आपल्या आया किंवा आज्या, मावश्या, या सगळ्या जणी केस धुतल्यानंतर थोडा वेळसाठी एक पातळ कॉटनचा किंवा खादीचा जो टॉवेल असतो, ज्याला आपण पंचे म्हणतो, तर असं केसांना बांधून ठेवायचे थोडा वेळ. तर ती खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ही खूप महत्त्वाची टिप आहे तुम्हा सगळ्यांसाठी. कारण जेव्हा तुमचे केस ओले असतात, पाण्यामध्ये भिजलेले असतात, सो त्याच्यातलं जे पाणी आहे ते हळूहळू तुमच्या केसांचा जो मधला पार्ट असतो, ज्याला आपण मेड्युला म्हणतो, मगाशी मी सांगितलं तुम्हाला, सो त्या मेड्युलामध्ये केसांच्या वरचं जे पाणी असतं ते हळूहळू झिरपत असतं आणि त्याच्यामुळे केसांची जी हेल्थ आहे ती छान पद्धतीने मेंटेन राहिली जाते. सो जेव्हा तुम्ही कॉटनचं कापड केसावरती बांधलेलं असतं ना, त्यावेळी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे पाणी केसाच्या मेड्युलामध्ये झिरपतं आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होतो. त्याच्यामुळे केस धुतल्यानंतर एक कॉटनचं कापड व्यवस्थित केसावरती कमीत कमी एक अर्धा पाऊण तास तुम्ही बांधून ठेवायचं. त्याच्यानंतर ते कापड सोडल्यानंतर हलक्या हाताने जेंटली, अगदी हलक्या हाताने तुम्हाला केस पुसायचे आहे किंवा ते असेच मोकळे सोडून ते एअर ड्राय करायचे आहे. थोडेसे आंबटोले केस झाले किंवा डॅम्प केस असतील, ज्याला आपण आंबटोले म्हणतो, त्यावेळेला एक 3 ते 4 थेंब तेल हातावरती घ्यायचं आहे, खोबरेल तेल, आणि ते दोन्ही हाताने असं हलक्या हाताने, नुसतं असं हलक्या हाताने हात फिरवायचा आहे त्या तेलाचा आंबटोल्या केसांमधून. ह्याच्यामुळे काय होतं की ड्रायनेस किंवा फ्रीज केसावरती येत नाही आणि केस इझिली मॅनेजेबल राहतात, असे फुगत नाहीत आणि कंडिशनिंग पण होतं, गुंता काढायला पण सोपं पडतं. सो हे करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केसांना ब्लो ड्राय कधीही करायचं नाही. आणि जर तुम्हाला ब्लो ड्राय करायचंच असेल तर हॉट एअर ब्लो ड्राईंग केसांना कधीही करू नये.
ओल्या अगदी पाणी गळत असणाऱ्या केसांना ब्लो ड्राय कधी करायचं नाही. आंबट ओल्या केसांना तुम्ही ब्लो ड्राय केलं तर चालेल, पण ते सुद्धा थंड हवेचा जो मोड असतो हेअर ड्रायर करताना, कोल्ड ऑप्शन, त्या कोल्ड एअर फ्लोनी तुम्हाला तुमचे केस ब्लो ड्राय तुम्ही करू शकता. पण ते सुद्धा करताना केसांना पासून साधारण 15 ते 20 सेंटीमीटरच्या अंतरावरती ड्रायर असावं. केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेपासून आणि केसांपासून कमीत कमी 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावरती तुमचं ब्लो ड्रायर असावं. केस ड्राय करताना आणि वापरताना हॉट मोडवर न वापरता कोल्ड मोडवरती तुम्हाला हेअर ड्रायर वापरायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या वेळेला अगदी घाईघाई असेल, वन्स इन अ ब्लू मून, तर तुम्ही ते वापरू शकता. पण केसांवरती गरम हवेचा झोत जर तुम्ही वापरला तर त्याच्यामुळे बबलिंग ऑफ द हेअर किंवा बबल हेअर तयार होतो, जो डॅमेज्ड हेअर असतो आणि ज्याला दुरुस्ती कधीही करता येत नाही, त्याला तुम्हाला कट करावं लागतं. त्याच्यामुळे हॉट एअर ड्रायर्स तुम्हाला वापरायचे नाहीत. जेव्हा तुमचे केस ओले असतात त्यावेळेला तुम्हाला केस विंचरायचे नसतात, कारण की ओल्या केसांमध्ये मी मगाशी सांगितलं तसं मेड्युला जो आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं आणि त्याच्यामुळे केसाची स्ट्रेंथ जी असते ती कमी झालेली असते. मेड्युला स्वोलेन असतो आणि म्हणूनच केस वीक असतात. त्याच्यामुळे नेवर कोम युअर हेअर वेन दे आर वेट. यू शुड ऑलवेज कोम द हेअर वेन दे आर ड्राय. डॅम्प हेअर यू कॅन कोम, बट एकदम ओले केस असताना यू शुड नेवर कोम युअर हेअर. कोम्बिंग करताना सुद्धा तुम्हाला जाड दाताच्या कंगव्याने आधी केसामधला गुंता सोडून घ्यावा लागतो आणि मग तुम्ही बारीक दाताच्या कंगव्याने केसांना वळण घेऊ शकता. केसांचं स्टायलिंग तुम्ही कधीही केस ओले असताना करायचं नाही. आता ह्या सगळ्यानंतर म्हणजे आपण आता कसं बघितलं की क्लिनिंग बघितलं पहिल्यांदा. सो ती एक पहिलं हेअर रुटीनमधला पहिला टप्पा झाला, ज्याच्यामध्ये मी शॅम्पूज सांगितले. दुसरा टप्पा होता तो म्हणजे कंडिशनर, ज्याच्यामध्ये मी 2 प्रकारचे कंडिशनर्स तुम्हाला सांगितले. एक वॉशेबल कंडिशनर्स आणि एक स्टे ऑन किंवा लिव्ह ऑन कंडिशनर्स, ज्याच्यामध्ये आपण सिरमबद्दल बोलू. तिसरा टप्पा होता तो म्हणजे प्रोटेक्शनचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिरम्स, ऑइल्स कसे वापरायचे, केस कशा पद्धतीने वाळवायचे आहेत, कसं संरक्षण घेऊन केसांना डॅमेज न होता आपण केसांची काळजी घ्यायची ह्याच्याबद्दल माहिती घेतली. आता प्रोटेक्शनमधलाच पुढचा टप्पा येतो तो म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून केसांना संरक्षण कसं द्यायचं. सो मी मगाशी सांगितलं की लिव्ह ऑन सिरम्स, आम्ही जे त्वचारोग तज्ज्ञ मेडिकेटेड सिरम्स उपलब्ध आहेत आमच्याकडे ते जे वापरतो त्याच्यामध्ये क्युटिकल सॉफन करण्याच्या बरोबरीने अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण मिळवणारी तत्त्वसुद्धा ॲड केलेली असतात. सो तुम्ही जर ह्या सिरम्सचा डेली बेसिसवरती वापर केलात ना तर तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पण संरक्षण मिळतं आणि डिटँगलिंग इफेक्ट पण छान मिळू शकतो, क्युटिकल्सला डॅमेज पण होत नाही. पण ह्याच्या बरोबरीने अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण घेताना मी नेहमी सांगते की तुमच्या त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवायचं आहे, प्रोटेक्शन घ्यायचं आहे, पण त्याचबरोबर तुमच्या केसांना सुद्धा अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे डॅमेजेस होऊ शकतात आणि त्याच्यापासून संरक्षण घेण्यासाठी तुम्हाला टोपी किंवा कॅप हॅट किंवा स्कार्फ वापरायचा असतो. आणि हा स्कार्फ मोठा असावा जो तुमच्या चेहऱ्याला अँड ॲट द सेम टाईम तुमच्या केसांना पण सूर्यप्रकाशाच्या किरणांच्या घातक परिणामांपासून वाचवू शकेल. जर तुम्ही 2 व्हीलर्सवरनं ट्रॅव्हल करणारे असाल तर तुम्हाला हेल्मेट्स वापरणं गरजेचं असतं, सक्तीचं आहे आणि ते महत्त्वाचं पण आहे तुमच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. पण मग अशा वेळेला हेल्मेटमुळे घर्षण होतं किंवा हेल्मेटमुळे होणारं ट्रॅक्शनचं डॅमेज आहे ते टाळण्यासाठी हेल्मेटच्या आतमध्ये कॅप किंवा हॅट किंवा एखादा रुमाल केसांवरती बांधून मग तुम्ही हेल्मेट वापरली तर त्याचा जास्ती छान उपयोग होतो आणि हेल्मेटमुळे केसांना जे डॅमेज होण्याची शक्यता असते ना ते आपण पूर्णपणे टाळू शकतो. ट्रॅव्हलिंगचा मुद्दा आलाच आहे तर लेट मी शेअर दिस ऑल्सो विथ यू. तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल आणि तुमचे केस खूप लांब असतील तर प्रेफरेबली तुम्ही केसांना बांधलेलं बरं पडेल, कारण जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असता तेव्हा केसांचा गुंता होण्याची शक्यता असते जर तुमचे केस लांब असतील तर. आणि ट्रॅव्हलिंग करत असताना
लांब केस मोकळे सोडलेले असल्यामुळे सरफेस एरिया वाढतो, त्याच्यामुळे उन्हामुळे होणारं जे डॅमेज आहे, अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे होणारं डॅमेज तेही वाढतं. आणि ॲट द सेम टाईम जास्त प्रमाणामध्ये धुळीशी संपर्क येतो, जास्त प्रमाणामध्ये हवेमधल्या पोल्युशनशी, धुराशी संपर्क येतो आणि त्याच्यामुळे केसांना डॅमेज होऊ शकतो. आणि म्हणूनच तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर केस बांधून ट्रॅव्हल केलेलं तुम्हाला जास्ती फायद्याचं ठरेल. आता हे सगळं विचार केल्यानंतर फ्रेंड्स, आणि इथे मला आणखी एक ॲड करायचं आहे की तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. मी त्या सगळ्याचा उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुमच्या मनामधले काही प्रश्न जर अनुत्तरित राहिले तर ते तुम्ही मला माझ्या पेजवरती पण पोस्ट करू शकता, किंवा माझे फोन नंबर्स मी शेअर केलेले आहेत ऑलरेडी. त्या फोन नंबर्सवरती फोन करून तुमच्या मनातल्या जर काही शंका असतील तर त्याचंही तुम्ही निरसन करून घेऊ शकता. पुढचा मुद्दा केसांच्या काळजीमध्ये येतो तो म्हणजे न्यूट्रिशनचं. सो आपण आत्तापर्यंत जे हेअर केअर सिस्टीम बघितली त्याच्यामध्ये पहिलं होतं ते क्लिनिंग होतं, त्याच्यानंतर होतं ते कंडिशनिंग होतं, त्याच्यानंतर होतं ते प्रोटेक्शन होतं किंवा संरक्षण होतं, ज्याच्यामध्ये सिरम्स, तेल किंवा हेल्मेट वापरताना घ्यायची काळजी, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलू. आता थोडंसं आपण केसांच्या न्यूट्रिशनबद्दल पण माहिती करून घेऊया. केसांच्या न्यूट्रिशनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केस प्रोटीन्सपासून बनलेला असतो, आणि म्हणून केसांचा न्यूट्रिशनमध्ये तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश असणं हे फार गरजेचं असतं. मग तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर थोडासा प्रॉब्लेम असू शकतो, पण नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये ॲनिमल सोर्सपासून मिळणारे प्रोटीन्स हे खूप महत्त्वाचं काम करतात. मग त्याच्यामध्ये अंडे किंवा चिकन किंवा मटन वॉटेवर. पण जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांच्यामध्ये प्रोटीन सप्लिमेंटसाठी आपल्याकडे फार कमी ऑप्शन्स अवेलेबल असतात, आणि त्याच्यामध्ये सोयाबीन, सोया चंक्स तुम्ही घेऊ शकता, किंवा गव्हाचं पीठ दळताना सोयाबीन त्याच्यात ॲड करू शकता, किंवा सोयाबीनचं पनीर असतं ज्याला आपण टोफू म्हणतो ते तुम्ही वापरू शकता, किंवा सोयाबीनचं दूधही मिळतं सोया मिल्क, तर तेही तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर व्हेजिटेरियन लोकांसाठी स्पेसिफिकली मी सांगेन की आणखी प्रोटीनच्या सोर्सेसमध्ये काबुली चणे एक महत्त्वाचं हे असतं, किंवा फॉर दॅट मॅटर म्हणजे ऑल पल्सेस अँड ऑल सिरियल्स, मोड आलेली कडधान्य. त्याच्यानंतर मशरूम्स इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स फॉर हेअर. अंजीर, अक्रोड, बदाम, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला केसांसाठी आवश्यक असणारे प्रोटीन्स भरपूर मिळतील. पण त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये विटॅमिन्सचा समावेश पण होणं गरजेचं आहे, आणि विटॅमिन्समध्ये पर्टिक्युलरली बी कॉम्प्लेक्स, आणि त्यातसुद्धा व्हेरी प्रिसाइजली B6, B7 अँड B5 ज्याला मी बायोटिन म्हणतो ते. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश असलं पाहिजे. त्याचबरोबर सीझनल फ्रूटपैकी एखादं फ्रूट तुम्हाला रोजच तुमच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. आयर्न कंटेनिंग गरजेचं असतं. सो आयर्न तुम्हाला बऱ्याच गोष्टींमधनं मिळतं. हिरव्या पालेभाज्या त्या तुम्ही लोखंडी कढईमध्ये केला तर त्या जास्त फायदेशीर ठरू शकतात. गुळाचा खडा किंवा काकवी. मी तर कोल्हापूरमध्ये आहे, जिथे जिथला गुळ अतिशय प्रसिद्ध आहे आणि काकवी पण अतिशय प्रसिद्ध आहे. सो मे बी तुम्ही तेही ट्राय करू शकता. कोल्हापूरचा गुळ नक्कीच फेमस आहे, सो यू कॅन ऑलवेज ट्राय दॅट. त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये म्हणजे तुमचं जर ट्रेस एलिमेंट्स असणं पण गरजेचं असतं. पण तुमचे जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, हातापायांमध्ये गोळे येत असतील, धाप लागल्यासारखं होत असेल, ह्या सगळ्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला दमछाक होत असेल तर कदाचित तुमचं हिमोग्लोबिन कमी असण्याची शक्यता आहे. आणि मग त्यावेळेला तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासून मग त्याप्रमाणे तुम्हाला औषधोपचारसुद्धा सुरू करणं गरजेचं असतं. आणि मग मला इथे सांगायचं आहे की जर इफ ॲट ऑल तुम्हाला सप्लिमेंट सुरू करायचे असतील ना तर मग ते त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेलं जास्त फायद्याचं ठरू शकतं. आणि म्हणून जर तुम्हाला हेअरफॉल असेल किंवा हेअरची काहीही समस्या असेल तर तुम्हाला क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट योग्य मार्गदर्शन करू शकतात. आता ह्याच्यामध्ये डूज आणि डोंट्स हेही तितकंच महत्त्वाचं असतं. मग डूज आणि डोंट्समध्ये काय काय आपण ॲड करू शकतो तर एक्सेसिव्ह स्टायलिंग जे असतं तुमचं केसांचं हे तुम्ही अवॉइड करायचं आहे.
ॲज फार ॲज पॉसिबल गो नॅचरल, एक्सेस स्टायलिंग नको. यूज ऑफ हेअर ड्रायर मगाशी मी सांगितलं, किंवा हॉट आयर्न शक्यतो टाळायचं आहे. ते रिस्ट्रिक्ट करा एखाद्या इम्पॉर्टंट फंक्शनसाठी किंवा एखाद्या इम्पॉर्टंट इव्हेंटसाठी. वन्स इन अ ब्लू मून इट्स ओके, बट नॉट एव्हरी डे, एव्हरी टाईम. एव्हरी नाव अँड देन यू शुड नॉट बी युजिंग एनी हॉट आयर्न, एनी हॉट एअर ड्रायर्स. अच्छा, आता हे जरी तुम्हाला वापरायचं झालं ना, तरीसुद्धा वापरताना आधी हीट प्रोटेक्टर स्प्रेज व्यवस्थित केसांवरती स्प्रे करायचा आहे आणि मगच हॉट आयर्न वगैरेनी तुम्ही आयर्निंग करू शकता, स्ट्रेटनिंग करू शकता. केसांना मी मगाशी सांगितलं तसं विगरस रबिंग, विगरस ब्रशिंग करायचं नाही. हेअर स्टायलिंग करताना जर तुम्ही हेअर स्प्रे वापरत असाल, हेअर स्टायलिंग जेल वापरत असाल किंवा मूस वापरत असाल केसांसाठी सेटिंग करता, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमचा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही प्रॉपरली वॉश करताय ना, हे जरूर खात्री करा. One has to wash all the styling products which have been used on hair after the function is over. केस खूप घट्ट बांधण्याची काही जणांना सवय असते आणि मग त्यावेळेला काय होतं, ज्यावेळेला आपण खूप घट्ट केस बांधतो ना, त्यावेळेला केसाला इथनं पुढनं असा ताण येतो आणि मग केस इथनं असे सारखे खेचून केसांची हेअरलाईन जी आहे ती पूर्ण मागे जाते, ज्याला आमच्या भाषेमध्ये ट्रॅक्शन ॲलोपेशिया असं म्हणतो. आणि फ्रेंड्स, बिलीव्ह मी, एकदा तुम्हाला ट्रॅक्शन ॲलोपेशिया झालं की ती रिकव्हरी होऊ शकत नाही आणि म्हणूनच खूप टाईट केस बांधणं हे पूर्णपणे बंद करायचं आहे. मग अशी मी हे इन्क्लूड केलंच आहे की तुम्हाला कुठल्याही ओल्या केसांचं स्टायलिंग करणं बंद करायचं आहे. आता ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला खूप हार्श ब्रशिंग तुम्ही करताय किंवा खूप ड्राय फ्रीझी हेअर आहे, खूप ॲग्रेसिव्ह क्लिनिंग होतं आहे, खूप हार्श शॅम्पूज वापरले जात आहेत, व्यवस्थित कंडिशनिंग होत नाही आहे, UVA रेडिएशन्सपासून केसांना प्रोटेक्शन होत नाही आहे, तर केस डॅमेज होतातच, पण केसांना स्प्लिट एंड्स पण होतात. एकदा तुमच्या केसांना स्प्लिट एंड्स आले की त्याला दुरुस्ती नाही करताय, सो तुमचा प्रयत्न असा असायला हवा की केसांना स्प्लिट एंड्सच यायला नको, कारण एकदा स्प्लिट एंड्स आले की ते तुम्हाला कापण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसतो आणि म्हणूनच स्प्लिट एंड्स येऊ नयेत ह्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी तुम्ही सिरम्स व्यवस्थित वापरलं, गुंता काढताना मोठ्या दाताचा कंगवा वापरला, प्रॉपर अल्ट्राव्हायोलेट प्रोटेक्शन घेतलं, तर स्प्लिट एंड्स येणंच मुळात आपण टाळू शकतो. ह्या सगळ्याबरोबर काही मिथ्स असतात, जसं की खूप म्हणजे काही गैरसमजुती आहेत केसांच्या बाबतीत, जसं की खूप हार्श ब्रशिंग केलं, म्हणजे खूप जोराने विगरस मसाज केलं की केसांना वाढ होते, केसांना तेल लावलं की केसांना पोषण मिळतं. सो ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या समजुती आहेत आणि आता आपल्याला मला असं वाटतं की जुन्या परंपरा नुसत्या अंध अनुकरण करण्यापेक्षा त्याच्यामागचं सायन्स जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला ते जास्त फायद्याचं ठरतं, त्याचा नेमका उपयोग काय हे तुम्हाला निश्चित कळू शकतं आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. तर मला असं वाटतं की आज आपण बऱ्याचशा गोष्टींबद्दल बोललेलं आहे, पण मला ह्या सगळ्यामध्ये आज डिटेलमध्ये बोलायचं होतं ते केसांच्या ऑइलिंगबद्दल. त्याच्याबद्दल तर मी निश्चित सांगितलेलं आहे. सो कोकोनट ऑइल कुठलंही छान आहे केसांसाठी. स्पेसिफिक बदाम घातलेलं, आवळा, मेहंदीचे तत्व असणारं असं फायद्याचं नसतं, म्हणजे त्याचा ॲडिशनल ॲडव्हान्टेज तुम्हाला काहीच मिळत नाही. हां, पण तुमचं पॉकेट रिकामं होतं, कारण की काहीतरी असे मार्केटिंग गिमिक्स करून आणि हे करून रेट्स वाढू शकतात प्रोडक्ट्सचे आणि तसा तुम्हाला ॲक्च्युली प्रत्यक्षात त्याचा फायदा फारसा होत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. एक प्लेन कोकोनट ऑइल सॉल्व्स युअर प्रॉब्लेम. केसांच्या मुळाशी तेल लावायचं नाही, केसांच्या लांबीला तेल लावायचं आहे. केस धुवायच्या कमीत कमी 40 मिनटं आधी ते 2 तास आधी तुम्ही तेल लावू शकता आणि त्याच्यानंतर ते तुम्ही धुवून काढलं तरीसुद्धा चालणार आहे. सो फ्रेंड्स, मला वाटतं की खूप साऱ्या गोष्टी मी डिटेलमध्ये शेअर केलेल्या आहेत. याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. तुम्हाला माझ्या लाईव्ह प्रोग्रामबद्दल काही फीडबॅक द्यायचे असतील तर यू आर ऑलवेज वेलकम.
कारण तुमच्याकडनं येणाऱ्या अभिप्रायावरती माझी ग्रोथ होणार आहे, माझे इव्होल्युशन होणार आहे, इम्प्रूव्हमेंट्स होणार आहेत. सो ऑल युअर सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. त्याचबरोबर तुम्हाला जर स्पेशल काही टॉपिक्स माझ्याकडून डिस्कस करून हवं असेल किंवा त्याच्याबद्दल काही अधिक शास्त्रीय दृष्टिकोनातनं माहिती हवी असेल तर तीही तुम्ही मला जरूर कळवा. त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. आय थिंक आता मी तुम्हाला टाटा गुड बाय म्हणते आहे, पण लवकरच पुन्हा भेटूया. केसांसाठीच्या इतर काही समस्या असतील तर त्या तुम्ही मला शेअर करा. मी त्याची उत्तरं कदाचित पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. हॅपी लिव्हिंग. प्लीज डू टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ. बी हॅपी, बी सेफ. बाय बाय.